2022मध्ये नेमकं काय घडलं होतं ज्यानं एक मोठा अपघात म्हणजे ब्रेन स्ट्रोकचा अटॅक तुम्हाला आला? मी शनिवार होता. मी निघालो काहीतरी दुपारी 1:30ला निघालो मी. नंतर बाय रोड आम्ही गेलो विरारला. विरारच्या पुढे पुढे गेलो हॉटेलला. आम्हाला जायला काहीतरी रात्र झाली. 8:30ला काहीतरी हॉटेलला पोचलो आम्ही. रूमची न्यायला सगळं. नंतर आमचं सगळं जेवण बिवण सगळं गप्पा गोष्टी छान झाल्या. 11:30-12ला झोपूया म्हटलं, चला झोपूया. झोपलो 12ला. सकाळी उठलो मस्त की फ्रेश. खाली सेटिंग लागत होतं सगळं. वरती मस्त हे. मी 7ला आंघोळ करून तयार होतो. असं होतं आणि असं बसलो तर एकदम मला तो स्ट्रोकच झाला. मग तिकडे बसून मी जवळजवळ 8 वाजेपर्यंत तसंच बसून होतो. नंतर मला डॉक्टरकडे घेऊन दिलं. तिकडे डॉक्टर नाही. काय करायचं मग परत आम्ही ह्याला आलो सेटला. तिथे पण थोड्या वेळ बसल्यानंतर निघालो. ते आम्ही मीरा रोडला आलो. मीरा रोडला हॉस्पिटल आहे, चांगलं हॉस्पिटल आहे. तिकडे मला डॉक्टर म्हणजे तिकडे जी मला ट्रीट केलं तर हॉस्पिटलने रिलायन्सच्या HN हॉस्पिटल माहिती आहे? HN हॉस्पिटल. तिकडे ट्रीटमेंट मिळाली मला. तर त्याने मला सगळं दिलं आणि त्यांनी शेवटी सांगितलं तुम्हाला सगळं दिलं आहे. तुम्हाला एक इंजेक्शन दिलं मी. दॅट इंजेक्शन बिकॉज यू हॅव टेकन ऑन द राईट टाईम यू हॅव सर्वाइव्ड. थँक्यू बोललो. गेल्यानंतर तिकडे मला अरुण म्हणून एक डॉक्टर तिकडे आय डोंट नो हिज नेम. ती तुम्हाला तिकडे भेटेल. तुमचं तेच करणार. मी त्यांचा स्टुडंट आहे. त्यांना सांगा मी आहे म्हणून अँड आय हॅव गिवन दिस टू. मग मी तिकडनं 8:30ला मी 3:30ला काय 4ला निघालो तिकडं. 7:30-8पर्यंत त्या हॉस्पिटलला आलो. ट्रीटमेंट सुरू झाल्या. 15 दिवस तिकडे होतो मी हॉस्पिटल HNला. 17 दिवस घरी आलो मी. काय बोलतं काय माहीत नाही. काय कोण काय विचारलं काय म्हणजे ॲट रॅन्डम काही बोलायचं. असं करत मग ते कमी होत गेलं. मी बाहेर फिरायला यायचो इकडे. तिथे असंच मित्रांशी बोलता काय ते वेगळंच बोलायचो. मग ते हळूहळू सगळं निघत असं करत कम नाव. अगदी. पण असं होतं ना की या सगळ्या आजारांमध्ये बऱ्याचदा कुठेतरी आपल्या आठवणी पण थोड्याशा पुसल्या जातात. बऱ्याच गोष्टी आठवत आहेत. ते तुमच्या बाबतीत झालं तसं? पुसल्या होतात म्हणजे मला काही माहिती नव्हतं. काही म्हणजे काहीच नाही. नाटक हे ना मी कुठेतरी ऐकलं रे. माझंच वाक्य असायचं. हे कुठेतरी ऐकलंय. अय ते मी माझंच आहे ते. हे ह्या नाटकातलं आहे बघ. असं नंतर मला आठवायला लागलं ते. ह्या नाटकात हे कुठेतरी ऐकलं रे असेल. नंतर मला स्ट्राईक व्हायचं आणि माझंच ते वाक्य. असं करत आता मी आठवतो. पण मला नाटक विचारलं काय तर